औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे का उडवली पाहिजे? त्या औरंगजेबाची जी काही कबर आहे, काही लोकांना ती मोठी आठवण म्हणून वाटते, पण आम्हाला ती घाण हिंदू समाज म्हणून आम्हाला नको आहे. हे सगळं बोलणाऱ्यांचा इतिहासाशी काही संबंध नाहीये. त्यांना फक्त राजकीय त्यांचं जे काही पोळी भाजून घ्यायची आहे तेवढंच फक्त काम आहे त्यांचं. तिथे एक मोठा बोर्ड लावा, आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला. यांना ब्राह्मणांनी साथ दिली, यांना मराठ्यांनी साथ दिली, मग तिकडे मराठी नव्हतेच, मग हे सगळं चोरून ब्राह्मणांनी केलं. मग नव्याने वारस शिरलेल्या काही हिंदुत्ववाद्यांना असं वाटलं, अरे मी कुंभमेळ्याचा अपमान केला. मूर्ख आहात का? पण गेले काही दिवस ज्या काही घटना घडल्या, मला असं वाटतं काही गोष्टींचं तुम्हाला सांगणं खूप आवश्यक आहे, गरजेचं आहे. त्यातला पहिला विषय म्हणजे कुंभमेळा. मी त्याशी म्हटल्याप्रमाणे ते आमच्या बाळा नांदगावकरांनी पाणी आणलं आणि मग मी त्यांना सांगितलं पिणार नाही मी. मग नव्याने वारस शिरलेल्या काही हिंदुत्ववाद्यांना असं वाटलं, अरे मी कुंभमेळ्याचा अपमान केला. मूर्ख आहात का? औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे का उडवली पाहिजे? आत्ता कुठून आठवलं? चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत. काही कामाचे नाहीत. चित्रपट थिएटरमधनं उतरला की हे उतरले. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला आता कळलं विकी कौशल मेल्यावर? अक्षय खन्ना औरंगजेब बनून आल्यावर तुम्हाला औरंगजेब कळायला लागला? व्हॉट्सअप वरती इतिहास नाही वाचतायत. इतिहास वाचायचा असेल त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये डोकं घालायला लागेल तुम्हाला. कोणीही बडबडायला लागले हल्ली इतिहासावरती. विधानसभेत पण बोलतात. खरं तर त्यांचं काही काम नाही, औरंगजेबावरती बोलतायत. माहिती तरी का औरंगजेब काय प्रकरण होतं? हे बाहेरून आलेले सगळे लोक, औरंगजेबाचा जन्म गुजरात मधला, दाहोद नावाच्या गावामधला औरंगजेबाचा जन्म. आणि मग काय सोपं आहे इतिहासामधनं तुम्हाला जातीपातीमध्ये भिडवून द्यायला. यांना ब्राह्मणांनी साथ दिली, यांना मराठ्यांनी साथ दिली, मग तिकडे मराठी नव्हतेच, मग हे सगळं चोरून ब्राह्मणांनी केलं. हे सगळं बोलणाऱ्यांचा इतिहासाशी काही संबंध नाहीये. त्यांना फक्त राजकीय त्यांचं जे काही पोळी भाजून घ्यायची आहे तेवढंच फक्त काम आहे त्यांचं. त्यांना ना संभाजी महाराजांशी काही कर्तव्य आहे, ना औरंगजेबाशी काही कर्तव्य, ना कोणाशी काही कर्तव्य आहे. तुमची माती फक्त भडकवायची. कसल्या इतिहास बोलतोय आपण? अहो, इतिहासाच्या पानात खोलवर गेलात ना, सगळ्या अपेक्षांची आणि कल्पनांची आणि भावनांची सगळी भांडी ठळाठळ फुटतील. या हिंद प्रांतामध्ये एक अत्यंत कडवट, एक प्रभावी असं एक स्वप्न ज्या व्यक्तीला पडलं त्या आमच्या जिजाऊ साहेब. हे त्यांचं स्वप्न त्यांचे वडील असल्यापासून त्या बघत होत्या. त्यांना समजत नव्हतं हे काय चाललंय. आमचीच लोक ह्या लोकांकडेच का चाकरी करतायत?
आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या हिंद प्रांतावरती केलेला एक संस्कार आहे, तो एक चमत्कार आहे, ती एक विलक्षण घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार आहे. तो विचार जन्माला यायच्या अगोदर या देशाची, या देश कुठचा होता, देश नव्हताच तो, या हिंद प्रांताची काय अवस्था होती, काय परिस्थिती होती. गेल्या निवडणुकीत मतदान करणारे आणि मतदान न करणारे अशा दोन्ही मतदारांचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच आभार मानले. राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना गंगेतील प्रदूषणाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरून भाजपचे नेते तथा मंत्री नितेश राणे यांनी टीका केली होती. त्यांचं थेट नाव न घेता मनसे अध्यक्षांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. राज ठाकरे यांनी म्हटलं, नव्यानं वारं शिरलेल्या हिंदुत्ववाद्यांना वाटलं मी कुंभमेळ्याचा अपमान केला. मी आपल्या देशातील नद्यांच्या व्यवस्थेवर आणि राज्यकर्त्यांचं काय लक्ष आहे त्यावर मी बोललो. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी राजकारण्यापैकी सर्वप्रथम गंगा साफ करण्याविषयी भूमिका मांडली. पुढे 2014ला पंतप्रधान मोदींनी गंगा साफ करणार असल्याचं जाहीर केलं. पण कुंभमेळ्यात जाऊन स्नान करणारे लाखो लोक आजारी पडले. प्रश्न कुंभमेळ्याच्या अपमानाचा नाही, तर आपण माता म्हणतो अशा गंगेच्या स्वच्छतेचा आहे. गंगा शुद्धीकरणावर 33,000 कोटी खर्च झालेत, पण घाटावर पेट जाळून नदीत ढकलतात. हा कोणता धर्म आहे? नद्या स्वच्छ न करता धर्माच्या नावाखाली आपण नद्या बर्बाद करत आहोत. महाराष्ट्रात देखील सावित्री नदी केमिकलनं भरली आहे. देशभरात एकूण 311 नदीपट्टे तर महाराष्ट्रातील तब्बल 55 नदीपट्टे प्रदूषित आहेत. मुंबईतील 5 नद्यापैकी शेवटची राहिलेली मिठी नदी देखील मरायला टेकली आहे. दरवर्षी मुंबई महापालिका मिठी नदी साफ करणार असल्याचं जाहीर करूनही मिठी नदी स्वच्छ होत नाही. हिंदूचे अंतिम संस्कार लाकडावर होते. लाकडं हे जंगल तोडूनच होतात ना, पण तरी अनेक लोक विद्युत वाहिनी नाकारतात. पंतप्रधानांना जंगलाची आवड असल्यानं ते अंबानीच्या वनताराला गेले. त्यांना प्राण्याची आवड आहे, मग त्यांनी जंगल वाचवलं पाहिजे असं मत मनसे अध्यक्षांनी व्यक्त केलं आहे. औरंगजेबाची कबर काढावी यावरून राज्यात राजकीय वातावरण तापलं होतं. त्यावरून राज ठाकरेंनी राजकीय पक्षासह जोरदार टीका केली. मनसे अध्यक्ष यांनी म्हटलं, चित्रपट पाहिल्यावर आपल्याला हिंदुत्व आठवलं. चित्रपट पाहिल्यावर हिंदुत्व आठवणारे काय कामाचे नाहीत. यांना फक्त तुमची माती भडकायची आहे. यांना छत्रपती संभाजी महाराजांशी देणे घेणं नाही. छत्रपती शिवाजी महाराज हिंद प्रांतावर केलेला संस्कार आणि एक विचार आहे. अफजल खानाला वकील ब्राह्मण होता. महाराजांच्या वतीनं अफजल खानाशी बोलायला गेलेला पण ब्राह्मणच होता. त्यावेळची परिस्थिती आपल्याला कळू शकणार नाही. मिर्झा राजे जयसिंग, उदयभान राठोड यांच्याशी संघर्ष झालेले देखील हिंदूच होते. याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधलं.